लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 38. अर्णवने अत्यंत हळुवारपणे सियावरून अंगावरची शाल नीट केली आणि तिची झोप मोडणार नाही याची दक्षता घेत तो बेडरूम बाहेर आला. खिशातून फोन काढून त्याने तो मेसेज पुन्हा एकदा वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचे प्रेमळ भाव क्षणात नाहीसे होऊन तिथे एक कठोर गांभीर्य आलं होतं. रिसॉर्टच्या मुख्य लॉबीमध्ये सकाळची शांतता होते. अर्णव पायऱ्या उतरून खाली आला. रिसॉर्टच्या भव्य दरवाजाबाहेर एक काळ्या रंगाची महागडी गाडी उभी होती. गाडीच्या शेजारी तोच रुबाबदार सूट घातलेला माणूस उभा होता. त्याच्या छातीवर राजघराण्याचे खास मानचिन्ह चमकत होते. अर्णव अगदी कणखर पावलांनी त्याच्या दिशेने गेला. तूच तो मेसेज पाठवलास? अर्णवने थेट त्याच्या डोळ्यात पाहत विचारला. त्याचा आवाज अत्यंत शांत पण ठाम होता. त्या माणसाने अर्णवला पायापासून डोक्यापर्यंत पाहिले आणि मान झुकवून हलकासा नमस्कार केला. मी रणवीर सूर्यवंशी, राजघराण्याचा मुख्य सुरक्षा अधिकारी. आणि हो, मेसेज मीच पाठवला होता अर्णवजी. काय हवंय तुम्हाला? आणि सियाच्या मागे का लागलात तुम्ही लोक? 5 वर्षापूर्वी राहुलचा अपघात घडून आणण्यामागे तुमचाच हात होता ना? अर्णवने रागाने मूठ आवळली. रणवीरच्या चेहऱ्यावर कसलेही भाव बदललेले नाहीत. तो गंभीर आवाजात म्हणाला, राहुलचा अपघात आम्ही नाही तर राजघराण्यातील त्या गद्दारांनी घडून आणला होता, ज्यांना राजकुमारी सिया कधीच जिवंत मिळावी असं वाटत नव्हतं. 5 वर्षापूर्वी राहुलला सत्य कळलं होतं, पण दुर्दैवाने त्याला टार्गेट करण्यात आलं. आज राजकुमारी सिया ज्या कुटुंबासोबत राहते त्यांनी तिला लहानपणी या धोक्यापासून वाचवण्यासाठी लपवलं होतं. अर्णव क्षणभर स्तब्ध झाला. म्हणजे राहुल निर्दोष होता? हो, राहुलने राजकुमारीची सुरक्षा करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आता ही जबाबदारी तुमची आहे. रणवीर गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. महाराज, म्हणजेच राजकुमारी सियाचे खरी वडील तिला भेटण्यासाठी तडफडत आहेत. त्यांचा काळ जवळ आलेला आहे. अर्णवजी, राजकुमारीला तिचे हक्क आणि तिचे घराणे परत मिळायलाच हवे. अर्णवच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. सियाने आयुष्यभर ज्या पालकांना आपले मानले ते तिचे खरे आई वडील नाहीत आणि ती एका अथांग राजघराण्याची वारसदार आहे. जर हे सत्य सियाला एकदम कळले तर तिला किती मोठा धक्का बसेल याची अर्णवला काळजी वाटू लागली. मी सियाला या सगळ्या ताणतणावात ढकलणार नाही. तिचे वर्तमान माझ्यासोबत आहे, अर्णव ठामपणे म्हणाला. तुम्ही तिच्यावर प्रेम करता हे मला दिसतंय अर्णवजी, रणवीर म्हणाला. पण शत्रू आता रिसॉर्टच्या आसपास पोहोचले आहेत. जर तुम्ही तिला खरी ओळख आणि राजघराण्याची ताकद दिली नाही तर तुम्ही एकटे तिच्या शत्रूंचा सामना करू शकणार नाही. निर्णय तुमचा आहे. तिच्या सुरक्षितेसाठी सत्य सांगणार की शत्रूंच्या हल्ल्याची वाट पाहणार? तितक्यात मागे एक पावलांचा आवाज आला. अर्णव, तुम्ही इथे कोणाशी बोलताय आणि हे कोण आहेत? अर्णवने मागे वळून पाहिले. सिया बाल्कनीतून त्याला शोधत खाली आली होती. तिचे केस अस्ताव्यस्त होते आणि डोळ्यात अर्णवला न पाहल्याची चिंता होती. रणवीरने लगेच मान झुकवली आणि अत्यंत आदराने उद्गारला, जय सूर्यवंशी राजकुमारी सिया. सियाने आश्चर्याने आणि गोंधळून अर्णवकडे पाहिलं. राजकुमारी? अर्णव, हे काय चाललंय? हे मला राजकुमारी का म्हणतायत? अर्णवच्या हृदयाची धडधड वाढली. ज्या सत्यापासून तो सियाला वाचून पाहत होता ते सत्य आता तिच्या अगदी समोर उभे होते. अर्णवने पुढे होऊन सियाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. सियाच्या डोळ्यात भीती, अविश्वास आणि प्रचंड गोंधळ स्पष्ट दिसत होता. तिचे थरथरणारे हात अर्णवच्या हातात होते. अर्णव, बोला ना, हे काय चाललंय? हे गृहस्थ मला राजकुमारी का म्हणाले आणि तुमचे चेहरे एवढे गंभीर का आहेत? सियाचा आवाज कापत होता. अर्णवने खोल श्वास घेतला. आता सत्य लपून ठेवणे अशक्य होते. जर त्याने आता सियाला सावरले नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. अर्णवने तिला हळुवारपणे रिसॉर्टच्या एका शांत कोपऱ्यात नेऊन बसवले आणि स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसला. सिया, माझ्या डोळ्यात बघ. अर्णव अतिशय मऊ आणि गंभीर आवाजात म्हणाला. मी तुला काही सांगणार आहे. ते ऐकून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अर्णवने एक एक करून सगळे सत्य सियासमोर उघड करायला सुरुवात केली.
ज्या पालकांनी तिला लहानाचे मोठे केले ते तिचे खरे आई वडील नसून तिला वाचवण्यासाठी दडवून ठेवणारे संरक्षण होते. ती एका विशाल सूर्यवंशी राजघराण्याची कुलदीपक आणि एकमेव वारसदार होती. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे राहुलचा 5 वर्षापूर्वी झालेला तो अपघात. त्याचा बचाव आणि अर्णवला रेस्टॉरंटमध्ये भेटून त्याने सांगितलेली सगळी कहाणी. सत्य ऐकता ऐकता सियाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. नाही, हे शक्य आहे? हे कसं शक्य आहे? माझे आई वडील, राहुल, हे सगळं खोटं आहे ना अर्णव? सियाने अर्णवचा शर्ट घट्ट पकडला. सिया, हेच सत्य आहे. अर्णवने तिचे अश्रू पुसत तिला जवळ घेतले. राहुलने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझी ओळख लपवून ठेवली होती. आणि आता तुझ्या खऱ्या आईवडिलांची, महाराजांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यांना शेवटच्या क्षणी तुला पाहायचे आहे. तितक्यात रणवीर तिथे आला आणि त्याने आदराने एक जुना सोन्याचा लॉकेट सियाच्या हातात ठेवला. तो लॉकेट उघडताच त्यात सियाच्या बालपणाचा फोटो आणि तिच्या खऱ्या आईवडिलांचा फोटो होता. हे पाहताच सियाच्या उरल्या सुरल्या शंकाही मिटल्या. पण हा इमोशनल क्षण जास्त वेळ टिकू शकला नाही. अचानक रिसॉर्टच्या बाहेर 2-3 काळ्या गाड्या मोठ्या आवाजात ब्रेक मारून थांबल्या. गाड्यांमधून हातात शस्त्र घेतलेली, तोंड झाकलेली गुंड बाहेर पडले. रणवीर, ते पोहोचले आहेत. रणवीरचा एक रक्षक ओरडला. रणवीरने लगेच आपली बंदूक बाहेर काढली. अर्णवजी, राजघराण्यातील ज्या गद्दारांना राजकुमारीचा बळी हवा आहे त्यांनी आपले लोकेशन ट्रॅक केले आहे. तुम्ही राजकुमारीला घेऊन मागच्या रस्त्याने निघा. मी यांना रोखतो. रिसॉर्टमध्ये गोंधळ उडाला. बंदुकीच्या गोळीबाराचे आवाज घुमू लागले. सिया भीतीने अर्णवला घट्ट बिलगली. अर्णवच्या डोळ्यात पेटलेला राग आणि सुरक्षतेचा निर्धार स्पष्ट दिसत होता. त्याने सियाचा हात घट्ट आवळला. घाबरू नको सिया. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुला कोणीही स्पर्श करू न शकत नाही. अर्णवने सियाला आपल्या मागे केले आणि रिसॉर्टच्या मागील गुप्त दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. पण मागील दरवाजाजवळ पोहोचताच अंधारातून एक व्यक्ती समोर आली. त्याच्या हातात बंदूक होती. त्या माणसाने चेहऱ्यावरचा रुमाल खाली केला आणि तो चेहरा पाहून अर्णव आणि सिया दोघेही थक्क झाले. तो दुसरा कोणी नसून राहुल होता. पण राहुलच्या हातातली बंदूक थेट अर्णवच्या दिशेने रोखलेली होती. पुढील भागात काय घडणार आहे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू